Stand up. Good morning, sir. सगळेजण आलात केले? होय. हजेरी घेऊया. दिगंबर कुकितकर. यस सर. मानस पाटील. यस सर. विनायक सदानंद पाटील. माहीस गेलाय. चहा चुकून सांगितलं ना नाही. पृथ्वी शंकर पाटील. यस सर. आर्या. यस सर. आदिरा. यस सर. विघ्नेश सुतार. यस सर. अभ्यास केली सगळी कालचा? अभ्यास झाला काय कालचा? मानस वैगिनी विचार कर. ठीक आहे. ठीक आहे. अरे वैगिनी अक्षर चांगलं काढू. छान. त्या पृथ्वीचा अभ्यास बघा रे. वहीमध्ये किती स्वच्छता आहे बघा याच्या. मानस तू बघ, खाडाखोड करताय काहीतरी करताय. छान. शाबास. अभ्यास नको, नुसतं काय नको, फक्त उड्या मारायच्या, वर्गात दंगा करायचा. गणित सोडवणार ती. विघ्नेश उभं राहा. आठचा पाडा जरा बोल. शिकवू की जरा कार्तिकी. पाचचा पाडा बोल. सर काय झालं? या नमस्कार. तुम्हाला बोलू आणला होय ना मॅडम. मला सांगा, मुलं तुमची शाळेला येतात बरोबर आहे, त्याच्या अभ्यास कधी पुरा नसतोय, वर्गात नुसता दंगा असतोय. काय आम्ही त्याला बोललो की तुम्हाला तो बोलवून येतोय. सर तुमचं बरोबर आहे, पण ओरडताय का तुम्ही मुलांना? अहो मॅडम, तुम्ही रागाने इथपर्यंत आलाय. तुम्ही कधीतरी विद्यार्थ्याला विचारलाय तू रागात घराकडे का आलास म्हणून? अहो साधारण त्याचा अभ्यास तुम्ही चेक करा. त्याची वय जाग्यावरती नाही. परवा दिवशी अभ्यास बघितला, परवा दिवशीचा अभ्यास पुरा नाही. त्याच्या अगोदर बघितला, त्याचा अगोदर अभ्यास पुरा नाही. मॅडम तुम्ही म्हणता मुलांना ओढू नका, बरोबर आहे तुमचं. मग मुलांना जर आम्ही नाही ओरडलो, त्यांना जर थोडंसं नाही आम्ही खडसावून सांगितलं, तर तो मुलगा अभ्यास करणार नाही. त्यांच्यामध्ये एक अतिरिक्त भीती राहणार नाही. मुलांना आम्ही मारतोय, त्यांना ओरडतोय, याच्या पाठीमागचा अर्थ असा नाही की ती मुलं म्हणजे आमचे दुश्मन आहेत. आमचा उद्देश कधी वाईट नसतोय मॅडम. ही मुलं घडावी, चांगलं काहीतरी त्यांनी नाव करावं म्हणून त्या मुलांना मी ओरडत असतोय. किंवा आम्हाला त्यांना मुलांना ओरडलं तर आम्हाला काही शासन पगार जास्त देतोय किंवा आमचा उद्देश नसतो. आमचा एकच उद्देश असतोय की इथं घडणारा प्रत्येक विद्यार्थी यानं आपलं नाव रोशन करावं, आपल्या आईवडिलांचं नाव रोशन करावं, हाच आमचा मुख्य उद्देश असतोय. अहो जरा त्याला मारलं, जरा काही केलं की ते मुलं घराडे पळून जातात, आईवडिलांना इथं बोलवून घेऊन येतात. अहो आम्ही कुणाला म्हणून तोंड द्यायचं? तुम्ही पालक मंडळी काय म्हणताय, सर तुम्हाला शासन पगार कसला देतो, तुम्ही मुलांना शिकवताय की नाही? आज जर त्यांना आम्ही ओरडलो नाही, त्यांना जर आम्ही खडसावलो नाही, तर तो विद्यार्थी पुढे चमकल काय? फक्त मुलं इथं 11 ते 5 आमच्या ताब्यात असतात. बाकीचा उर्वरित जो काळ असतो तो तुमच्या ताब्यात असतात मुलं. तुम्ही पण लक्ष द्यायला पाहिजे मुलांच्याकडं. फक्त सगळं शिक्षकांच्यावर टाकून, शाळेवरती टाकून मॅडम नाही जमत. मॅडम आमचा वाईट उद्देश कधी नसतोय, एवढं लक्षात द्या तुम्ही. आम्ही ते जे ओरडतो ना त्या मुलांसाठीच ओरडतोय की मुलं घडावीत, आपलं नाव मोठं करावं, हाच आमचा त्यांच्या पाठीचा उद्देश असतो. तुम्ही जर बोलला ना की विद्यार्थ्यांना काय बोलू नका, आम्ही काही नाही बघा, बे की बे, बेदुई चार एवढं शिकवत राहणार आणि आमच्या घरला आम्ही जात राहणार. ठीक आहे सर.
आता उद्यापासून आम्ही इकडे शाळेकडे येत नाही. आता जसं पाहिजे तसं तुम्ही घडवा त्याला.